मित्रांनो, चांगलं न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, रत्नागिरीमध्ये नर्सिंगचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना ही समोर आलेली आहे। या घटनेनंतर आता नागरिक रस्त्यावर उतरलेले आहेत। तर नेमकं प्रकरण काय घडले ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात। महाराष्ट्रामध्ये महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न खूप गंभीर बनलेला आहे, कारण मुली आणि मुलांवरील अत्याचाराच्या घटना सर्रासपणे सुरू आहेत। आरोपींना पोलिसांचं भय राहिलेलं नाही का, असा प्रश्न आता उपस्थित होतोय, कारण सातत्याने तशा घटना घडत आहेत। बदलापूरच्या घटनेमुळे राज्यातील वातावरण तापलेलं असतानाच आता रत्नागिरीमध्ये नर्सिंगचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर अत्याचार करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आलेला आहे। त्यामुळे संतप्त नागरिक थेट रस्त्यावर उतरलेले आहेत। नागरिकांकडून पोलिसांना लाभ विचारला जातोय, तर पोलिसांकडून नागरिकांना शांतपणे कारवाई सुरू असल्याचं सांगितलं जात आहे। नर्सिंगचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जातोय। त्यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयातील कामकाज हे बंद पाडलेलं आहे। रत्नागिरीच्या चंपक मैदानामध्ये ही घटना घडलेली आहे। पीडितेला वैद्यकीय चाचणीसाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आलेलं आहे। पीडित मुलगी ही नर्सिंग कॉलेजची विद्यार्थिनी आहे। ती घरी येत असताना तिला वाटेत अचानक चक्कर आली, त्यामुळे तिने रिक्षा थांबवली। रिक्षातून उतरल्यानंतर काय झालंय हे तिला आठवतच नाहीये। तिला जाग आली तेव्हा ती चंपक मैदानावर होती। तिने आपल्या कुटुंबियांना फोन केला। आपल्यावर अत्याचार झाल्याचा संशय तिने व्यक्त केला। यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट हे उसळलेले आहे। अनेक नागरिकांनी जिल्हा शासकीय रुग्णालयाचा स्टाफ आक्रमक झालेला आहे। जिल्हा रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला असून तर सामान्य नागरिक देखील पोलिसांना जाब विचारताना दिसत आहेत। सर्वपक्षीय पदाधिकारी शासकीय रुग्णालयाच्या बाहेर आलेले आहेत।